नमस्कार मित्रांनो. जर एक विवाहित स्त्री घटस्फोट न घेता दुसऱ्या पुरुषासोबत राहत असेल, तर ते कायद्याने गुन्हा ठरतो का? या संदर्भामध्ये तिच्या पतीला काय अधिकार आहे आणि तिचा पती त्याच्या पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करू शकतो का? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारत आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात विवाहित महिलांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाण्याच्या घटनावर कायद्याचा दृष्टिकोन काय आहे. तर चला सुरू करूया. पूर्वी विवाहबाह्य संबंधावर IPC अंतर्गत दोन प्रमुख कलमे होते. एक म्हणजे IPC सेक्शन 494 बायगेमी. बायगेमी म्हणजे द्विविवाह किंवा बहुविवाह. आणि दुसरं म्हणजे IPC सेक्शन 497 ॲडल्ट्री. ॲडल्ट्री म्हणजे विवाहबाह्य संबंध. तर आता बायगेमी हे कायद्याअंतर्गत गुन्हा आहे, पण ॲडल्ट्रीचं हे कलम म्हणजेच ॲडल्ट्री आता गुन्हा नाही. म्हणजेच पूर्वी जे पुरुषाला जर त्याची पत्नी ॲडल्ट्रीमध्ये असेल किंवा विवाहबाह्य संबंध करत असेल, तर पुरुषांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रीतसर कंप्लेंट करण्याचा अधिकार होता. तो अधिकार आता पुरुषाला नाही आहे. भारतीय न्याय संहिता सेक्शन 82 बायगेमीविषयी सांगतं. जर कोणताही पुरुष किंवा स्त्री त्याचा जोडीदार जिवंत असूनसुद्धा दुसरं विवाह म्हणजेच दुसरं लग्न करत असेल, तर हा गुन्हा ठरतो आणि याच्यासाठी शिक्षा 7 वर्षापर्यंत कारावास आणि दंड. म्हणजे जर फक्त लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल आणि लग्न नसेल झालं, तर हा गुन्हा ठरत नाही. सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयाने हे स्पष्ट केलं आहे की दोन प्रौढ व्यक्तींचं सहमतीने एकत्र राहणं म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप हा अधिकार आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन राईट टू लाईफ अँड लिबर्टीच्या अंतर्गत येतो. आणि इंद्र शर्मा वर्सेस VKV शर्मा 2013 या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितलं की लिव्ह इन रिलेशनशिप ही रिलेशनशिप इन नेचर ऑफ मॅरेज मानली जाऊ शकते. म्हणूनच विवाहित स्त्री जर दुसऱ्या पुरुषासोबत राहत असेल, तर तो गुन्हा ठरत नाही. तर या संदर्भामध्ये पतीचे काय अधिकार आहेत? तसं पाहता पतीला खूप कमी अधिकार आहेत, तरी पण आपण ते बघूया. त्यामध्ये एक म्हणजे घटस्फोट घेण्याचा अधिकार. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 सेक्शन 13 सबक्लॉज 1 च्या अंतर्गत जर पत्नी किंवा पती दोघांपैकी कोणीही जरी ॲडल्ट्रीमध्ये असेल, तर हे कारण घटस्फोटाचं ठरतं आणि या कलमाअंतर्गत पती किंवा पत्नी घटस्फोट घेऊ शकते. आणि ही प्रक्रिया सिव्हिल प्रक्रिया आहे. म्हणजेच या संदर्भामध्ये जर पत्नी दुसऱ्या परपुरुषासोबत राहत असेल, तर पत्नीवर किंवा त्या पुरुषावर क्रिमिनल केस म्हणजेच FIR किंवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे मेंटेनन्स नाकारणे. पूर्वी CRPC सेक्शन 125 अंतर्गत मेंटेनन्सची जबाबदारी पतीवर होती, पण पत्नीने दुसऱ्याशी संबंध ठेवलेत याचे पुरावे दिल्यास पती तो मेंटेनन्स देण्यास नकार देऊ शकतो. तिसरं म्हणजे मुलांचे हक्क. म्हणजे मुलं कोणाकडे जाणार? तर पतीला मुलांचा अधिकार असतो. मुलांची कस्टडी, व्हिजिटेशन यासाठी कोर्टाच्या थ्रू पती मुलांची कस्टडी घेऊ शकतो किंवा व्हिजिटेशनची ऑर्डर प्राप्त करू शकतो. पूर्वी IPC सेक्शन 497 जे की ॲडल्ट्री असं होतं, याच्या अंतर्गत पतीला हा अधिकार होता की जर त्याची पत्नी परपुरुषासोबत राहत असेल, तर पतीला हा अधिकार होता की त्या पुरुषावर क्रिमिनल केस म्हणजेच पोलीस स्टेशनला जाऊन त्या पुरुषावर केस करण्याचा अधिकार त्या महिलेच्या पतीवर होता. पण जोसेफ शाईन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2018 या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टाने हे कलमच रद्द केलं. म्हणजेच आता कोणत्याही विवाहित स्त्रीसोबत संबंध ठेवणं हा गुन्हा नाही. म्हणजेच पती पत्नीच्या प्रियकरावर किंवा पत्नीवर क्रिमिनल केस फाईल करू शकत नाही. तर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटनांमध्ये गावकऱ्यांनी किंवा कुटुंबियांनी सामाजिक बहिष्कार केले आहेत. अनेक प्रकरणामध्ये घटस्फोट, मुलांचा हक्क आणि पोलीस केस यामध्ये गुंतागुंतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पण कायद्याने त्याला गुन्हा मानलेलं नाही. जोपर्यंत दुसरा विवाह केला जात नाही, तोपर्यंत
पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत राहत असेल तर हा गुन्हा नाही. प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलेन्स ॲक्ट 2005 सेक्शन 2F यामध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला सुद्धा संरक्षण प्राप्त आहे. जर पत्नीच्या प्रियकराने तिला शारीरिक किंवा मानसिक त्रास केला असेल तर ती कायदेशीर त्याही पुरुषावर कारवाई करू शकते. पण विवाहित स्त्रीच्या बाबतीत हे संरक्षण मिळण्याची शक्यता थोडीशी कमी असते, कारण तिचं वैध विवाहिक नातं हे आधीपासूनच सुरू असतं. कायद्याने हा गुन्हा नाही म्हटलं तरी समाजात हे नैतिकदृष्ट्या नाकारलं जातं. विशेषतः ग्रामीण भागात अशी परिस्थिती संपूर्ण कुटुंबासाठी अपमानास्पद ठरते. पण कायद्याचं काम नैतिकता ठरवणं नाही, तर नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आहे. विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषासोबत राहत असेल तर भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत तो गुन्हा ठरत नाही, पण वैवाहिक जीवनात त्या कृतीचे गंभीर परिणाम होतात. पतीला घटस्फोटाचा अधिकार आहे, मेंटेनन्स नाकारण्याचा अधिकार आहे, मुलांची कस्टडी मिळवण्याचा अधिकार आहे, पण पत्नीच्या प्रियकरावर क्रिमिनल केस फाईल करण्याचा अधिकार नाही आहे. तुमच्या परिसरात अशी घटना घडली तर समाज कसा प्रतिसाद देतो, की सरकारने अशा प्रकारचे रिलेशनशिप गुन्ह्यामध्ये कन्सिडर करायला हवे? तुमचं काय मत आहे?